बातमी जालन्यातून आहे। जालन्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर गेलाय। वाढत्या तापमानामुळे धरणांमधील पाणी पातळी खालावत चालली आहे। भोकरदन तालुक्यामधल्या पद्मावती मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा 28% आलाय। यामुळे परिसरातील 12 ते 13 गावांवर पाणी टंचाईचं संकट येण्याची शक्यता आहे। जालना जिल्ह्यातील जे काही लघु मध्यम प्रकल्प आहेत त्या प्रकल्पातील पाणी पातळीमध्ये कमालीची घट होत असल्याचं चित्र खरं तर आपल्याला पाहायला मिळते। भोकरदन तालुक्यातल्या पद्मावती धरणामध्ये सध्या मी उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर या धरणाची पाणी पातळी सुद्धा अगदी खाली गेलेली आहे। त्यामुळे आसपासची जी गावं आहे या धरणावरती अवलंबून आहे। हा जो ब्रिज आहे तो सुद्धा पूर्णपणे उघडा पडलेला आहे। त्यामुळे आपण जर चित्र पाहिलं आणि मे महिन्यात उन्हाचा तडाखा जर अधिकच वाढला तर हे पाणी टंचाईचं संकट जे आहे ते अधिकच गंभीर बनण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी। उन्हाचा कडाका हा वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे धरणातील पाण्याचं बाष्पीभवन सुद्धा वेगानं होत आहे आणि भोकरदनमधील पद्मावती प्रकल्पामध्ये आता सध्या फक्त 28% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे पाणी टंचाईचं संकट निर्माण होऊ शकतं। या भीतीनं पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे।